अरे काय काय अरे काय काय म्हणतोस? कसा आहेस? काय नाही, निवांत. 2 चहा. मग यावेळी कोण इलेक्शन जिंकणार? अरे काय फरक पडतोय कोण जिंकलं तरी? का रे? काही वर्षात ते होते, काय झालं? अरे हरलेले जिंकलेले एकत्र येणार, पैसे खाणार, पण आपली कर्तव्य काय पार नाही पाडणार. अरे जर आपण नगरसेवकाकडे गेलो तर तो म्हणतो हे माझं काम नाही, आमदाराकडे गेलो तर तो म्हणतो हे माझं काम नाही, आणि खासदार तर भेटतच नाही. आणि मग करणार कोण? गटारी अशाच, रस्ते असेच, उत्पन्नही तेवढंच. नकोत का त्यांनी आपली कर्तव्य पार पाडायला? अरे उगीच निवडून दिले का त्यांना आपण? अरे जर प्रत्येकानं आपापली कर्तव्य पार पाडली तर आपला भारत देश कुठल्या कुठे जाईल. पण कोणच आपली कर्तव्य पार नाही पाडत. साहेब, एक विचारू का? तुम्ही मागच्यावर मतदान केलं होतं का? अरे कोण जाणार त्या लाईनीत? ते पण या राजकारणांसाठी. वैताग येतोय, नाही केलं. साहेब, तुम्ही पहिला तुमच्या मतदानाचं कर्तव्य पार पाडा, मग दुसऱ्याच्या कर्तव्यावर बोला. ए चहावाला आहेस ना? चहा द्यायचं काम कर, अक्कल नको शिकवू. चल. साहेब, चहावाला आहे, पण मी माझं कर्तव्य कधी विसरत नाही. प्रत्येक वेळी न चुकता मतदान करतो. तुम्ही म्हणताय ते खरं आहे. आजकाल बरेच नेते मंडळी काम करत नाहीत. का करत नाहीत याचा कधी विचार केलाय तुम्ही? अहो, आपल्या देशात जास्तीत जास्त 45% मतदान होतं, आणि ते लोक ठरवतात की आपल्या देशाचा राजकारभार कोण चालवणार ते. त्यात पण निम्मे पक्षाचे कार्यकर्ते, जात बघून मतदान करणारे आणि पैशाच्या आमिषाला बळी पडून मतदान करणारे. साहेब, ज्यांना खरंच देशाचं हित समजते, सरकारनं कुठले निर्णय घ्यायला पाहिजेत हे समजते, सरकारनं घेतलेल्या निर्णयावर अभ्यासपूर्ण मत मारतात, तेच लोक योग्य उमेदवार निवडून मतदान करायला जात नाहीत. मतदान 90% होऊ दे, म्हणजे सरसकट सगळे वटणीवर येतील. पण तुम्हाला ते करायचं नाही. तुम्हाला फक्त सद्यस्थितीवर टीका करायची आहे. साहेब, सुशिक्षित तो नाही ज्याला लिहिता वाचता येतं, तर सुशिक्षित तो आहे जो आपल्या मतदानाची योग्य किंमत जाणतो. आणि एक जागृत नागरिक तोच आहे जो या मतदानाची किंमत जाणतो आणि मतदान करतो. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या आपल्या भारत देशाला बळकट करू. लोकशाहीच्या महापर्वात सामील व्हा. मतदान अवश्य करा. आम्ही तर मतदान करणार आहेच, तुम्ही देखील नक्कीच करा. देशाच्या सुदृढ लोकशाहीसाठी मतदान आवश्यक आहे. आपले मतदान हेच आपल्या लोकशाहीचे प्राण. चला मतदान करू. धन्यवाद.